सो इथून पुढे आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मचे दोन पार्ट्स करणार आहोत. एक पार्ट असेल कोर पार्ट आणि एक पार्ट असेल ॲक्सेसरीज. आता मला सांगा, जेव्हा आपण एखादी व्हेइकल इमॅजिन करतो त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता असतो? इंजिन, है ना. इंजिन जर नसेल तर गाडी चालणारच नाही. बाकी ॲक्सेसरीजच्या बाकीच्या गोष्टी आहेत जसं की मिरर्स झाले, हॉर्न झाला, त्या ॲक्सेसरीज मध्ये येतात. त्या नसल्या तरी गाडी चालत राहील. आपण सध्या फोकस करणार आहोत लॅपलासच्या कोर पार्टवर, ज्याच्यात काही स्क्वेअर येईल, क्यूब येईल, डिफॅक्टरायझेशन येईल. नेमकं काय होणार आहे बघा, तुमचा लॅपलासचा प्रश्न आहे ना असा बनलेला असतो की sin स्क्वेअर 2t अपॉन t इंटिग्रेशन ऑफ 0 to t dt आणि e raised to minus 2t सपोज. असा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे. बट याचा जो इंजिनचा पार्ट आहे तो जर क्लिअर आहे ना तर याच्या प्रॉपर्टीज नावाच्या ॲक्सेसरीज आहेत, त्या जोडायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही, है ना. त्या लगेच आपण असेंबल करू शकतो. बट सगळ्यात महत्त्वाचा आहे आपला कोरचा पार्ट. आणि कोरचा पार्टची खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, तो वेगवेगळे रूप घेऊन येतो. जसं की हा sin स्क्वेअर t आणि cos स्क्वेअर t. असं नाही की माझ्याकडे साइनचा फॉर्म्युला नाही, sin 2t आला, sin 3t आला तर मी फॉर्म्युला लिहू शकतो. वी रिप्लेस a विथ दॅट नंबर. पण अडचण काय आहे, त्यांनी आता स्वरूपच बदलवलं. त्यांनी sin नाही विचारलं, त्यांनी sin स्क्वेअर विचारलं. त्यांनी cos नाही विचारलं, त्यांनी cos क्यूब विचारलं. तर मग आपल्याला हे फॉर्म्युले वापरता येतील का? नाही. साइनचा फॉर्म्युला फक्त साइन साठी. स्क्वेअर झालं तर मग आपल्याकडे काहीतरी दुसरा पर्याय शोधावा लागेल. तर आपण इथे आहे ना ट्रिगोनोमेट्री कडे परत जाऊ, बॅक टू ट्रिगोनोमेट्री. कारण ट्रिगोनोमेट्री आपल्याला हे फॉर्म्युले ट्रान्सफॉर्म करण्याचे फॉर्म्युले सांगतो. जसं की तुम्हाला आठवत असेल ट्रिगोनोमेट्री मध्ये आपल्याकडे हे दोन फॉर्म्युले होते. वन जेव्हा ही cos सोबत येतो तेव्हा आपण दुसरा विचारच करत नाही, डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. आणि फॉर्म्युला इज मायनस आलं तर साइन आणि प्लस आलं तर cos. मायनस आलं तर साइन आणि प्लस आलं तर cos. आता हे थीटा मध्ये आपण तेव्हा लर्न केलेले. थीटा म्हणजे प्रत्येक फॉर्म्युला ट्रिगोनोमेट्रीचा इज व्हेरी फॅमिलियर और व्हेरी फ्लेक्सिबल टू व्हेरिएबल्स. तिथे थीटा होता म्हणून इथे थीटा येत होता. जर मी t लिहिला तर इट विल बिकम t. तर आपल्याकडे sin स्क्वेअर विचारलंय, cos स्क्वेअर विचारलंय, पण अडचण नाही की त्याच्यासोबत काहीतरी एक्स्ट्रा आहे, है ना. या कोर पार्ट मध्ये तुम्हाला नेहमी असंच दिसेल की आपल्याला जे हवंय ते तर आहे पण एक्स्ट्रा काहीतरी आहे. मग त्यांना सांगायचं की हम पे एक ऐसा करो की हम पे कोई ऐसा मत करो. आम्हाला जेवढं हवंय तेवढंच हवं आहे. मग हे जे एक्स्ट्रा आहे इकडं तर त्याला जागा नाहीये, दुसरा कोण ऍक्सेप्ट करेल त्याला? तिकडची साइड. सो जस्ट इमॅजिन की हा 2 मल्टिप्लाय होता, तिकडे जाऊन काय होईल? सो व्हेनेवर यू सी स्क्वेअर, साइन असू द्या किंवा कॉस असू द्या, तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय बघा. आता प्रॉब्लेम काय आहे की फक्त sin स्क्वेअर t विचारलं असतं तर ओके, आपण दोन फॉर्म्युले लिहून टाकले असते. पण हे अँगल बदलून ते विचारत असतात. कधी विचारतील sin स्क्वेअर 2t, कधी विचारतील cos स्क्वेअर 3t. तर त्या केस मध्ये मग आपण दरवेळेस फॉर्म्युल्याकडे नाही जाऊ शकत. सो आता याच्यातला कॉन्स्टंट पार्ट कोणता आहे? 1/2. व्हेनेवर यू सी स्क्वेअर व्हॉटएव्हर इट मे बी, साइन असू द्या किंवा cos असू द्या, स्क्वेअर आहे तर त्याचा फिक्स पार्ट झाला 1/2. हे येणारच कन्फर्म. जर तुम्हाला स्क्वेअर दिसला तर तुमचं पहिलं काम आहे 1/2 लिहून टाका. बरं, 1/2 लिहून आपण काय करू? स्क्वेअर म्हटलं की दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे, cosच आहे. हे ना, क्यूब मध्ये तरी साइन आलं तर साइन येतं, cos आलं तर cos आलं, ते बघू आपण. पण स्क्वेअर मध्ये देयर इज नो ऑप्शन. साइन येऊ द्या किंवा cos येऊ द्या, तुमचं उत्तर cos मध्येच असेल. सो तुमचं दुसरं काम आहे स्क्वेअर दिसला की cos लिहा. बघा आपण दोन गोष्टी केल्या. 1/2 इज अ कॉन्स्टंट फॉर स्क्वेअर आणि दुसरी गोष्ट केली स्क्वेअर आहे म्हणून cos लिहून टाकलं. आता साइन आलं तर मायनस, cos आलं तर प्लस. आणि इथं जो अँगल आहे ना, आपण आहोत स्क्वेअर मध्ये, स्क्वेअर इंडिकेट्स 2 डबल. तर इथं जो ही अँगल आहे त्याच्या डबल करून टाका. इथं t आहे तर काय लिहिणार? 2t. इथं t आहे तर इथं लिहून टाका. आता मग त्यांना म्हणा की तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, आम्ही रेडी आहोत. आपण काय करू? एक sin स्क्वेअर 2t घेऊ आणि त्याच्या सोबत
cos स्क्वेअर 3t लिहू. ठीक आहे, दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत बट दोघांमध्ये सिमिलरिटी काय आहे? स्क्वेअर. and we know that whenever we see square 1/2 is constant. हे येणारच आहे. बरं, then sin आला तर cos आला तर प्लस स्क्वेअर दिसलं तर आपल्याकडे क्वांटिटी एकच cos. आता सगळ्यात महत्त्वाचा चेंज एकच असतो दरवेळेस, इथं जो अँगल असेल त्याच्या डबल. सो इथं 2t तर डबल काय होईल त्याच्या? इथं 3t तर त्याच्या डबल काय होईल? 6t. मोस्टली काय याच्यात 3t च्या वर जातच नाही, डोंट वरी. पण जर इन केस गेलं तरी आता तुम्ही तो फॉर्म्युला बनवू शकता. आता राहिलं कोण आहे तर ते दोघे घेऊन टाकू आपण. cos स्क्वेअर 2t and sin स्क्वेअर 3t. so can you tell me, बोला. 1/2 1/2 माइनस प्लस sin आला तर माइनस, cos आला तर प्लस, स्क्वेअर आला तर दोघी ठिकाणी cos, इथेही cos आणि 2t च्या डबल 4t आणि 6t, 3t च्या डबल 6t. बरोबर. पण हे आपल्याला लॅपलास चालू का? नाही, वी जस्ट ट्रान्सफॉर्म इट. अशा फॉर्मॅट मध्ये ट्रान्सफॉर्म केलं की आपण त्याचा लॅपलास आता काढू शकतो. आपला प्रॉब्लेम काय होता? स्क्वेअरचं उत्तर आपल्याकडे नव्हतं. पण आता याचा आहे, बघू आपण ते चेक करू. आधी हे फॉर्म्युलांचा चार्ट लिहून घ्या स्क्वेअर मध्ये. So our first question is find Laplace transform of sin square t. आपल्याकडे sin चा फॉर्म्युला आहे, आपल्याकडे sin स्क्वेअर नाही. That's why तुमच्या प्रत्येक लॅपलासच्या प्रश्नाची सुरुवात होईल लेट f of t is equal to. आपल्याकडे काय आहे तर एक टाइमचा फंक्शन आहे. असं फंक्शन आहे ज्याच्यात व्हेरिएबल ॲज अ टी यूज होतो आणि टी स्टँड्स फॉर टाइम क्वांटिटी. तर तुमचा प्रश्न ॲज अ एफ ऑफ टी लिहून टाका. चेक करा, आपल्याकडे sin स्क्वेअरचा तर फॉर्म्युलाच नाही. सो वी विल ट्रान्सफॉर्म इट. बोला 1/2 sin आहे म्हणून माइनस cos and ask the angle t च्या डबल 2t. सो दिस इज अवर ट्रान्सफॉर्मेशन. आता आपण बघा, हे आपलं f of t चं आहे. अजून जेव्हा आपण शुअर आहोत की आता आपल्याला सगळ्यांचे उत्तर भेटतील तेव्हाच आपण लॅपलास अप्लाय करणार आहोत. तर 1 चा लॅपलास आहे का आपल्याकडे? यस. cos 2t चा आहे का? यस. फक्त या 2 चा प्रश्न राहतोय है ना. तुम्ही म्हणणार 2 आहे, 2 ला k लावून टाकू, पण हा चालेल का? हा तेव्हाच चालेल जेव्हा k सेपरेट आहे तेव्हाच. मग या केस मध्ये वी कॅन टेक इट 1/2 ॲज अ कॉन्स्टंट म्हणून बाहेर घेऊ शकतो. बघा, व्हेन यू आर गोइंग टू अप्लाय लॅपलास तर एक गोष्ट होईल की हा जो 1/2 आहे, आता अपॉन ला 2 आहे तर मी 2 तर बाहेर काढू शकत नाही. अपॉन ला आहे तर त्याचं जे लोकेशन आहे ते इंडिकेट झालं पाहिजे. तो अपॉन ला आहे तर तो अपॉन लाच बाहेर 1/2 म्हणून तो बाहेर आला. आणि लॅपलास ऑफ 1 माइनस cos 2t आपण लिहिलं. ठीक, 1/2 बाहेर गेला. आता हे उरलं आणि लॅपलासला प्लस मायनस आल्यावर फक्त काय दिसतं? सेपरेट. सो 1/2 मोठा ब्रॅकेट देतोय आपण. लॅपलास ऑफ 1 माइनस आहे म्हणून माइनस लॅपलास ऑफ cos 2t. सो 1/2 लॅपलास ऑफ 1 इज व्हाट? minus Laplace of cos 2t is s upon s square plus 2 square. आपण त्याला जास्त कॉम्प्लिकेटेड करणार नाही सध्या तरी. ॲज रॉ तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. बरं, आपलं लॅपलासचा पर्पज काय ते समजून घेऊ. आपला दिलेला प्रश्न t मध्ये होता. ट्रान्सफॉर्मचं काम होतं टाइमला फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करणं. तर तुमचं उत्तर संपलं हे कधी समजावं याला शेवटी विचारा. t दिसतोय का कुठं? It means we done. And यालाच आपण काय म्हणू शकतो? f bar of s. हे आता आपलं क्वांटिटी टाइम मधून फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट झालेली आहे. एक अजून सोबत बघून घेऊ आपण. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ, हा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ cos स्क्वेअर 2t. मी अँगल एकाने इन्क्रीज केला. So let f of t is equal to
बोला. f of t is equals to 1/2. फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन क्वेश्चन, रिराइट करू आपण त्याला. अच्छा. आणि देन 1/2 plus cos 40. Now our function is ready for applying Laplace. Apply Laplace. Once again 1/2 as a constant म्हणून बाहेर येईल. 1 plus cos 4t. Correct. 1/2 Laplace of 1 plus Laplace of cos 4t. Cos 4t. So Laplace of 1 is 1 by s. 1 by s. 1 by s plus S upon s square plus 4 square. Look at the answers. 1/2 1 by s हे तर सेमच आहे. साइन आलं होतं म्हणून मायनस होतं, कॉस आलं होतं म्हणून प्लस आहे. पण स्ट्रॅटेजी बघा, स्ट्रॅटेजी सेम आहे. त्याच्यात जे स्ट्रक्चर आहे फायनल आन्सरचं तेही सेम आहे. कारण याच्यात बदलून काय बदलतं, फक्त अँगल्स. 2t आलं तर ते 4t आलं तर त्याच्या अकॉर्डिंग टू एवढंच चेंज होईल. आता सो स्क्वेअर आलं की नेहमी हेच. सो एक तुम्ही सॉल्व करा. लॅपलास ऑफ हे आधी लिहून घ्या दोघे. देन sin क्यूब 3t sin स्क्वेअर 3t तुम्ही सॉल्व करा आणि होमवर्कला आपण बाकीचे 3 लिहून टाकू. फॉर होमवर्क जे रिमेनिंग आहे ते लिहून टाकतो. cos स्क्वेअर t sin स्क्वेअर 2t आणि cos स्क्वेअर 3t.